श्रोते नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत एज्युकेशन टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे। आजच्या भागामध्ये आपण सिंथेटिक मीडिया याविषयी बोलणार आहोत। इतक्या वेगवान घडामोडी सध्या घडत आहेत एआयच्या माध्यमातून, मल्टीमोडल एआय पासून, एजेंटिक एआय पासून खूप सगळ्या नवीन गोष्टी सध्या चलनात येत आहेत। आपण याची चर्चा जरी करत बसलो तरी वेळ कमी पडेल। एआय मध्ये अनेक गोष्टी जशा चांगल्या आणि परिवर्तनशील आहेत तशाच काही गोष्टींचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो आणि असाच एक पैलू या तंत्रज्ञानाचा म्हणजे सिंथेटिक मीडिया। सिंथेटिक मीडिया म्हणजे काय असा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर सिंथेटिक मीडिया म्हणजे कुठलाही डिजिटल कंटेंट, म्हणजे आपले छायाचित्र असतील, प्रतिमा असतील, आपले व्हिडिओज असतील, आपले फोटोग्राफ्स असतील, हे एआय किंवा मशीन लर्निंग यांच्या माध्यमातून त्यांच्या टेक्निक्स वापरून तयार केले गेलेले असतात। त्यात वास्तविक घडामोडींपासून टिपलेला आशय किंवा प्रतिमा नसतात, पण हे पार्शल किंवा पूर्णतः एआयचा वापर करून तयार केलेला आशय असतो। याला म्हणतात सिंथेटिक मीडिया। आता सिंथेटिक मीडियाचे प्रकार किती हे आपण बघू। सिंथेटिक मीडियाचे प्रकार आहेत सिंथेटिक इमेजेस, सिंथेटिक व्हिडिओ, सिंथेटिक ऑडिओ आणि सिंथेटिक टेक्स्ट। हे चार याचे सिंथेटिक मीडियाचे प्रकार आहेत। यातील अनेक प्रतिमा आणि डिजिटल विश्वात आपण बघत असतो। खरी प्रतिमा काय आणि खोटी काय ही आपल्याला लक्षात येत नाही। प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर असं एक प्रसिद्ध वाक्य आहे, कारण या ज्या प्रतिमा असतात त्या वास्तविक जगाशी मिळत्या जुळत्या वाटतात, पण त्या खऱ्या नसतात। सिंथेटिक मीडिया हा अल्गोरिदम्स आणि एआय मॉडेल्सचा वापर करून या सगळे चार प्रकार त्याच्यातनं तयार होत असतात। अतिशय व्यापक माहितीसाठी किंवा डेटा सेट्सवर या एआय मॉडेल्सला प्रशिक्षित केले जाते, त्यामुळे ते विविध पॅटर्न शिकून खरा वाटेल असा आशय तयार करू शकतात आणि श्रोत्यांना म्हणा, विद्यार्थ्यांना म्हणा, ते अतिशय चांगलं वाटतं, पण ते भ्रामक असतं। सिंथेटिक मीडियाचा वापर मार्केटिंग, एंटरटेनमेंट, एज्युकेशन आणि रिसर्च याच्यामध्ये केला जाऊ शकतो, पण दुर्दैवाची गोष्ट मित्रांनो ही आहे की याचा वापर चुकीची माहिती किंवा चुकीचा आशय निर्माण करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो। म्हणून कुठलेही नवीन तंत्रज्ञान आले की त्याचा काळजीपूर्वक वापर करून त्याचा समाज हितासाठी काय उपयोग आहे, त्याच्या येणाऱ्या पिढीसाठी उपयुक्त काय आहे यावर लक्ष केंद्रित करायला हवं, तरच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग हा सर्वांना होईल, समृद्ध भारत बनवण्याकरता होईल। खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार।